हॅलो, मी सुषमा कुलकर्णी. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यात 4 वाजता चहाच्या सोबत काहीतरी गरम गरम स्नॅक्स पाहिजे असतं. तर त्याच्यासाठी आज मी करणार आहे बटाटा भजी. जे बटाटे मी सोलून छान स्लाइस करून ठेवलेले आहेत. तुम्ही स्लायसरने पण करू शकता किंवा कट पण करू शकता. मी कट करून घेतलेले आहे. चला स्टार्ट करूया आता. हे बघा, ह्या अशा मी चकत्या करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या. इतक्या जाड आहे, जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. आणि असं 2-3 वेळेस ह्याला धुवून घेतलंय. आणि असं पाणी जर स्वच्छ दिसलं ना की मग हे त्यातलं स्टार्च निघून गेलं समजायचं. आता आपण ह्याच्यासाठी पीठ भिजवून घेऊया. तर हे साईडला ठेवू आपण. तर 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय मी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. त्यामध्ये 1 चमचा ओवा क्रश करून टाकायचा. हळद, 1 चमचा लाल तिखट, छोटा 1 चमचा आहे. आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. असं व्यवस्थित छोट्याच पातेल्यात घ्यायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येतं. आणि ते सगळे कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे. हे सगळे कोरडे मसाले मी मिक्स करून घेतले. थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे बघा, पीठ हे असं तयार झालं पाहिजे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. जास्त घट्ट झालं तर ते असं दाटल्यासारखं होतं खशामध्ये आणि ते नीट तळल्या पण जात नाही. आणि जास्त पातळ झालं तर ते आपल्याला जे भजी बनवायची त्याला न राहता ते सुटून जातं. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. ही माझ्या आजीची आईची ट्रिक आहे. हे असं मधून रेष ओढली ना हे असं खाली येतं बघा, हळूहळू हळूहळू दिसत असेल तुम्हाला. हा, तर तसं असलं पाहिजे ते. चला, मी कढई ठेवली आहे तापत. आता आपण बटाट्याची भजी करूया. यात तुम्हाला हवा असेल तर सोडा पण टाकू शकता, पण मी ह्याच्यामध्ये मोहन टाकलेले त्यामुळे मी सोडा टाकणार नाही. हे तापलंय किती करेक्ट ते आपण चेक करूया एकदा. असं वरती आलं की समजायचं आपलं करेक्ट तापलेलं. जास्त पण तापलेलं नकोय आपल्याला आणि कमी पण नाही. तर चला स्टार्ट करूया आता आपण. हे बघा, आता आपण एक एक भजी सोडून घेऊया. आपण कमी, म्हणजे खूप जास्त पण नाही, मीडियम गरम तेलावाने कुरकुरीत तळून घेऊया. हे बघा, अशी कुरकुरीत आवाज येत असेल तुम्हाला. कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायची. तर मी दुसरे टाकून दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली तळायला ना कढई छोटी घ्यायला पाहिजे, पण माझी छोटी कढई अजून बाई आली नाही माझी. ते भांड्यात पडले. ये देखिए हमारे गरमा गरम बटाटा भजी. सॉरी मध्येच हिंदीमध्ये बोलायला सुरुवात झाली. मी महाराष्ट्राच्या बाहेर राहते ना, तर इथं मला सारखं हिंदी इंग्लिशच बोलायला लागतं. त्यामुळे मला मध्येच मराठीचा जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला. मध्ये मी हिंदी बोलते जास्त करून. हे बघा, हे रेडी झाले आपले बटाटा भजी. हे घ्या मस्त गरमागरम वाफाळता चहा आणि गरम गरम बटाटा भजी.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ पसंत येत असतील, आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटन दाबा. मिळते सॉरी मध्ये मध्ये हिंदीच बोलते मी. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.